विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकारण्यांचा पक्षबदल ही काही नवीन गोष्ट नाही। परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार कुणीतरी कुठला पक्ष सोडत असतो, नाहीतर आपल्याच मूळ पक्षात परतत असतो। नंदुरबारमध्ये सुद्धा असंच घडतंय, पण यामुळे महाविकास आघाडीसमोर उमेदवारीबाबत पेच निर्माण होऊ शकतो। याचं कारण राजेंद्र गावित आणि उदयसिंग पाडवी हे दोन्ही उमेदवार म्हणून काँग्रेसच्या तिकिटावर लढायला इच्छुक आहेत। यातले गावित भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेत, तर पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहूनच काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। नेमकं काय घडतंय आणि नेत्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नंदुरबार जिल्ह्यात दोन बड्या नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। सध्या भाजपमध्ये असलेले राजेंद्र गावित यांनी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला नाहीये। या दोघांनीही विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे। हे दोघेही शहादा तळोदा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक आहेत। आदिवासी आरक्षणावरून नाराज पद्माकर वळवींसारखंच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी देखील भाजपला रामराम करत काँग्रेसची वाट धरल्याचं दिसतंय। विशेष म्हणजे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावितांचे बंधू असलेल्या राजेंद्र गावितांनी भाजप विरोधात दंड थोपटल्यानं शहादा तळोदा मतदारसंघातील विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्या समोरच्या अडचणीत मात्र वाढ होणार आहे। डॉक्टर विजयकुमार गावित आणि राजेंद्र गावित यांचे कौटुंबिक वाद असले तरी गेली अनेक वर्ष भाजपत अनेक महत्त्वाची पदं भूषवलेले राजेंद्र गावित यांच्या भाजपला सोडून जाण्यानं आणि काँग्रेसची वाट धरल्यानं भाजपला हा नंदुरबारमध्ये धक्काच म्हणावा लागेल। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढवायला ते इच्छुक आहेत। त्यासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत वक्तव्य केलंय। काँग्रेस प्रवेशाबाबत आणि उमेदवारीबाबत त्यांनी काय म्हटलंय ऐकूया। मी नुकताच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष पद आणि मला दिलेल्या सर्व जबाबदारींचा मी राजीनामा दिलेला आहे। आता मी आघाडीमध्ये तिकीट मागितलेलं आहे। आघाडीमध्ये तिकीट मागण्याचा मी प्रयत्न केला आहे, त्यासाठी मुलाखत देण्यासाठी आज मी इथे आलो होतो। विधानसभा मतदारसंघातून शहादा विधानसभा मतदारसंघातून लढवण्याचा मी इच्छुक आहे। बऱ्याच वर्षापासून मी प्रयत्न करत आहे आणि तिकिटासाठी प्रयत्न करत आहे, पण मागच्या वेळेस झालं नाही, त्यामुळे यावर्षी लढवण्याची इच्छा आहे माझी। तर दुसरीकडे उदयसिंग पाडवी हे भाजपचे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांचे वडील आहेत। 2019 मध्ये उदयसिंग पाडवी यांनी नंदुरबारच्या जागेवरून काँग्रेसकडून भाजपचे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावितांविरोधात निवडणूक लढवली होती, तर शहादा तळोदा मतदारसंघातून 2019 ला भाजपकडून राजेश पाडवी आणि काँग्रेसकडून पद्माकर वळवी उमेदवार होते। थोडं मागे जाऊन पाहिलं तर 2014 ला उदयसिंग पाडवी हे शहादा तळोदा मतदारसंघातून भाजपकडून विजयी झाले होते, पण 2019 मध्ये त्यांचं तिकीट भाजपनं कापलं आणि त्यांचा मुलगा राजेश उदयसिंग पाडवी यांना उमेदवारी दिली। राजेश पाडवी त्यावेळी मुंबईत क्राईम ब्रांचला पोलीस निरीक्षक होते। 2019 ला पहिल्याच निवडणुकीत राजेश पाडवी निवडून आले। आता राजेश पाडवी या आपल्या मुलाविरोधातच उदयसिंग पाडवी काँग्रेसकडून निवडणूक लढवायला तयार आहेत। त्यामुळे गावितांसमोर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनंच आव्हान उभं केलंय, कारण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवी यांनीही शहादा तळोदा या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। ऐकूया त्यांचं काय म्हणणं आहे। हो, मी एक आघाडीचा उमेदवार म्हणून आणि घटक पक्ष काँग्रेस म्हणून काँग्रेसकडे सुद्धा उमेदवारी मी मागितलेली आहे आणि काँग्रेसचीच मुलाखत देण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि शहादा तळोदा मतदारसंघातून मी ही निवडणूक लढवणार आहे। परवा आपण पाहिलं धर्मराज आत्रमची मुलगी त्यांच्या वडिलांविरुद्ध उभी राहायचं आहे। आता शरद पवार साहेबांनी एवढं कांड केलं तर इथे मुलाविरुद्ध पाप लढू शकतो की, आणि ही पिता पुत्राची लढाई नाही, ही लढाई विचारांची लढाई आहे। पुरोगामी विचाराविरुद्ध प्रतिगामी विचार आहे तिथं, त्यामुळे मी लढणार। काँग्रेसने राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंग पाडवी यांची भूमिका पाहावी लागेल। महाविकास आघाडीसमोर शहादा तळोदा मतदारसंघात सध्या तरी पेच निर्माण झाल्याचं दिसतंय। आता काँग्रेसचे केसी पाडवी या उमेदवारीचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जातंय। हा पेच सुटला तर ठीक, अन्यथा महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागेल। त्यात मतविभागणी झाली तर भाजपचा फायदा होऊ शकतो अशी शक्यता दिसतीये। सलाउद्दीन लोहार, लोकमत.com, नंदुरबार।